नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आज 5 मार्च 2026 आणि तुमच्या बँक खात्यासाठी पुढचे 3 ते 4 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. का? कारण याच दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती समोर येतेय. पण नक्की आज काय घडणार? तुम्हाला 1500 मिळणार की 3000? आणि महिला दिनाचं नेमकं गिफ्ट काय असणार? या सर्व शंका आजच्या या व्हिडिओमध्ये दूर होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनाचं औचित्य साधून सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 8 मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो. त्यासाठी आजचा 5 मार्चचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण आज जर याचा GR आला तरच 8 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. गेल्या वर्षी म्हणजेच 8 मार्च 2025ला सुद्धा सरकारने महिला दिनाचं औचित्य साधून 2 महिन्यांचे हप्ते एकत्र दिले होते. यंदाही तसंच काहीसं घडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या अनेक महिला अपात्र झाल्यामुळे लाभार्थी संख्या थोडी कमी झालीय. त्यामुळे आता सरकारला हे वितरण अवघ्या 1-2 दिवसात पूर्ण करणं सहज शक्य आहे. तांत्रिक अडचण आणि तोडगा. आता एक महत्त्वाची गोष्ट, 8 मार्चला रविवार आहे, बँका सुट्टीवर असू शकतात. म्हणून जर सरकारला 8 तारखेला लाभ द्यायचा असेल तर 7 तारखेलाच वितरण प्रक्रिया सुरू करावी लागेल. आणि हे सर्व अवलंबून आहे आजच्या GR वर. जर आज 5 मार्चला निर्णय झाला तर उद्या आणि परवा सरकार पैशांचे वितरण सुरू करू शकतं. निधी आणि हप्त्याचं गणित. बऱ्याच बहिणी विचारतात की पैसे किती मिळणार? तर बघा, सरकारकडे मार्च महिन्यापर्यंतचा निधी पूर्णपणे उपलब्ध आहे. हिवाळी अधिवेशनातच याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे निधीची कोणतीही अडचण नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच सांगितलंय की मार्च अखेर असल्याने मार्च महिन्याचा हप्तासुद्धा याच महिन्यात द्यावा लागतो. त्यामुळे शक्यता अशी आहे की 8 मार्चला महिला दिनानिमित्त 1500 रुपये येतील आणि त्यानंतर 19 मार्चला गुढीपाडव्यानिमित्त पुन्हा 1500 रुपये दिले जातील. म्हणजे या संपूर्ण मार्च महिन्यात तुमच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होऊ शकतात. कोणाला मिळणार? हे पैसे कोणाला येणार? ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालाय त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. तसेच ज्यांनी आपली KYC दुरुस्त केली आहे आणि आता त्या पात्र ठरल्या आहेत त्यांना सुद्धा या प्रक्रियेत लाभ मिळेल. तर बहिणींनो, आज संध्याकाळपर्यंत या योजनेचा नवा अपडेट किंवा GR येण्याची दाट शक्यता आहे. जसा काही नवीन अपडेट येईल तसा तो मी तुमच्यापर्यंत पुराव्यासह सर्वात आधी पोहोचवेन. तुम्हाला काय वाटतं? सरकारने 1500 द्यावेत की 3000? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.